नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काही दिवसांपासून आपल्या देशातल्या शाळा सुरू कराव्यात की शाळा सुरू करू नयेत यामध्ये भरपूर आर्ग्युमेंट सुरू आहे। काहींच्या मते शाळा सुरू केल्या पाहिजेत कारण की एज वाढत चालले मुलांचं आणि 1 वर्ष वेस्ट जाईल, तर काहींच्या मते सुरू करू नयेत अशा सिच्युएशन मध्ये असं त्यांचं मत आहे। तर हे वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर वेगवेगळे आर्ग्युमेंट सध्या सुरू आहेत। तिथेच इस्रायलने ऑलरेडी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता, पण हे डिसिजन इस्रायलला खूप महागात पडलेलं आहे। मग या दोन्ही गोष्टी कनेक्ट करूनच आपल्याला आजचं सेशन घ्यायचंय। प्युअर डिस्कशन सेशन, अवेअरनेस रिलेटेड सेशन आहे हे, आणि या गोष्टींची माहिती असणं तुम्हाला गरजेचं आहे। पुढे जाऊन तुम्हाला अशा इश्यूजवर डिसिजन्स घ्यावे लागतील, तुमची मतं मांडावी लागतील। मग तुमचा काय पॉइंट ऑफ व्ह्यू आहे या बाबतीत हे सुद्धा तेवढंच मॅटर करतं। ओके, मग आपल्याला हेच सगळे पॉइंट्स आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करायचे आहेत। नक्की आपण काय काय बघणार आहोत ते एकदा बघून घ्या। एक म्हणजे इस्रायलची परिस्थिती सध्या कशी झालेली आहे या डिसिजनमुळे, शाळा सुरू करण्याच्या डिसिजनमुळे। भारतामध्ये सध्या शाळा सुरू करण्याबाबत आपलं सेंटरचं काय मत आहे, त्याबाबत काही हालचाली सुरू आहेत का, तर ते आपल्याला बघायचे। आणि जर समजा शाळा सुरू झाल्यास तर त्यापुढे कोणते महत्त्वाचे प्रश्न उपस्थित राहतील, कोणकोणते इश्यूज येऊ शकतात ते आपण थोडंसं डिस्कस करणार आहोत। ठीक आहे, तर मग बघा, या लेक्चरची PDF तुम्हाला आपल्या विजन गव्हर्नमेंट जॉबच्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल। तसंच तुमच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट आहे, ते म्हणजे आपले सगळे सब्जेक्ट वाईज कोर्सेस जे आहेत त्यांचे ॲडमिशन 15 जूनला क्लोज होतील। जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर 15 जूनच्या आधीच ॲडमिशन घ्या। तर मग आता अजिबात वेळ न घालवता सुरुवात करूया आपण आपल्या लेक्चरला। इस्रायलने कसा निर्णय घेतला बघा। कोरोनावर नियंत्रण मिळवण्यामध्ये इस्रायल हा एक देश सुद्धा होता, आणि लगेचच इस्रायलने निर्णय घेतला की मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आता शाळा सुरू केल्या पाहिजेत। ओके, अशी परवानगी दिली तर खरी, पण त्यानंतर लगेचच 1-2 दिवसांमध्येच जे कोरोना बाधितांची संख्या आहे ती लगेचच वाढली। इस्रायलमध्ये या 1-2 दिवसात 301 विद्यार्थी आणि शिक्षकांना कोरोना पॉझिटिव्ह आला, आणि त्यामुळेच आता जे शाळेत जाणारे सगळे विद्यार्थी होते, शिक्षक होते, कर्मचारी, अशा एकूण 13,696 जणांना, आसपास 14,000 लोकांना क्वारंटाईन करण्यात आलेलं आहे। आणि बघा, यामध्ये स्टुडंट्स, लहान मुलांची संख्या खूपच जास्त आहे। ओके, म्हणजे एक प्रकारे हा जो निर्णय आहे इस्रायलला तो खूपच भारी पडलाय। एवढी घाई करण्याची काहीच गरज नव्हती। आणि मग लगेचच पुन्हा आता सरकारने एकूण 87 शाळांना बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत 30 एप्रिल पर्यंत। जर आपण इस्रायलचा एक फ्लो बघितला कोरोनामध्ये, तर 30 एप्रिल पर्यंत इस्रायलमध्ये कोरोना बाधितांची संख्या 15,946 इतकी होती। आणि मग हळूहळू ही जी संख्या आहे ती एकदम तुम्ही म्हणू शकता ड्रास्टिकली कमी झाली होती। ही संख्या 600 ने वाढत होती, 15 दिवसांमध्ये 600 ने, म्हणजे खूपच कमी तुम्ही ॲव्हरेज म्हणू शकता, ॲव्हरेजने वाढत होती। आणि त्यामुळेच इस्रायलच्या सरकारला काय वाटलं की आता आपण एक प्रकारे मात करतोय कोरोनावर, आणि त्यामुळेच आता शाळा सुरू केल्या पाहिजेत, आणि तसा निर्णय सरकारने दिला सुद्धा। पण त्यानंतर लगेचच काय झालं, शाळा जशा सुरू झाल्या सगळे मुलं एकत्र आली, आणि त्यामुळेच काय झालं की जे संसर्ग आहे ते खूप वाढत गेलं। 3 मे रोजी 60% विद्यार्थी शाळांमध्ये उपस्थित होते, म्हणजे जे टोटल स्टुडंट्स होते त्यातले 60%। बघा, लगेच विद्यार्थी सुद्धा शाळेत गेलेले आहेत, आणि त्यानंतर शाळांमधील मुलं आणि शिक्षकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं टेस्टमधून समजून आलं, आणि म्हणजेच काय, आता शाळा सुरू केली, त्यामुळेच ही कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे असं सरकारला लक्षात आलं। आणि तेव्हाच म्हणजे 4 जून रोजीच 20हून अधिक शाळा बंद करण्यासंदर्भातील निर्देश सरकारने जारी केलेत, आणि हळूहळू आता प्रत्येक शाळा जी आहे ती बंद केली जाते। म्हणजेच आता तिथे काही स्टुडंट्स येणार नाहीयेत, टीचर्स येणार नाहीयेत, पुन्हा बॅक टू पॅव्हिलियन इस्रायल जाते। ओके, म्हणजे इथे तुम्ही म्हणू शकता की शाळा सुरू करण्याची सध्या एवढी काही घाई नव्हती, पण इस्रायलला वाटलं की आता आपण पूर्णपणे यावर मात मिळवलाय कोरोनावर, आणि आता शाळा सुरू केल्या पाहिजेत। पण नक्कीच ती घाई त्यांना खूपच महागात पडली आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे बघा, एक वेळेस ऑफिसेस सुरू झाले असते तर त्यामध्ये जे एज ग्रुप आहे तो वेगळा असला असता, यंग एज ग्रुप असला असता, राईट, अडल्ट असले असते, पण त्यामुळे त्यांना एवढा जास्त कदाचित फरक पडत नाही ना।
जे तरुण आहेत त्यांची इम्युनिटी पॉवर नक्कीच लहान मुलांपेक्षाही जास्त असते. पण इथे आता लहान मुलांमध्ये एक प्रकारे इम्युनिटी पॉवर आपण म्हणू शकतो थोडी कमी असल्यामुळे त्यांचा जो धोका आहे तो जास्त वाढलेला आहे, राईट. मग ही तर स्थिती झाली इस्रायलची. मग यातून भारताने काय धडा घेतला पाहिजे, राईट. काहीतरी धडा घेतला पाहिजे ना, भारतामध्ये सुद्धा सध्या डिस्कशन सुरू आहे, तर तेच आपल्याला बघायचंय. मग बघा भारताचे आता डिसिजन्स आधी कसं आलं पुढे. तर आपल्या मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सने एक नोटिफिकेशन रिलीज केला होता की आपल्या देशातले शाळा आणि कॉलेजेस जे सेकंड फेज येणार आहे, आता फर्स्ट फेजचं झालं, फर्स्ट अनलॉक, राईट, अनलॉक 1, त्यानंतर आता अनलॉक 2 येईल. मग अनलॉक 2 मध्ये हे शाळा कॉलेजेस परत ओपन करण्यात येतील आणि हे जुलै महिन्यापर्यंत ओपन केले जातील. ओके. आणि मग यामध्ये सुद्धा डिस्कशन केलं जाईल पॅरेंट्स बरोबर, स्टेट गव्हर्नमेंट बरोबर, तसंच टेरिटरीजचे जे ॲडमिनिस्ट्रेशन्स आहेत त्यांच्याबरोबर डिस्कशन केलं जाईल आणि त्यानुसार जुलैपासून शाळा कॉलेजेस ओपन करण्यात येतील. ओके. म्हणजे जो काही फीडबॅक घेतला जाईल लोकांकडून किंवा तुम्ही म्हणू शकता गव्हर्नमेंटकडून, लोकांकडून तर आपल्याकडे खूप कमीच फीडबॅक घेतला जातो, त्यामुळे त्याचा इथे एवढा काही इफेक्ट पडणार नाहीये. पण तिथेच वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशन्सकडून, गव्हर्नमेंट्सकडून, म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट्स आहेत त्यांच्याकडून फीडबॅक घेतला जाईल आणि त्यानुसार या शाळा सुरू केल्या जातील. तर असं त्यांनी नोटिफिकेशनमध्ये सांगितलं. पण जसं नोटिफिकेशन आलं तर खूप मोठं आर्ग्युमेंटला इथे एक वे मिळालेला आहे आणि त्यातूनच मग एक ऑर्गनायझेशन आहे change.org, त्या ऑर्गनायझेशनने एक ऑनलाईन PIL दाखल केलं. याच्यामध्ये 2 लाख सिग्नेचर आहेत पॅरेंट्सचे. त्यामध्ये त्यांनी काय म्हटलंय की हे असं करून गव्हर्नमेंट आगीशी खेळ करत आहे, म्हणजेच इथे मुलांचं जे हेल्थ आहे ते एक प्रकारे धोक्यात टाकत आहे आणि त्यानुसार या पॅरेंट्सनी जे शाळा रिओपन करण्याचा जो निर्णय आहे त्याला विरोध दर्शवला आहे आणि बऱ्याच पॅरेंट्स करून याला विरोध दर्शवला जाते. पण बरेच जण असे सुद्धा आहेत जे याच्या बाजूने आहेत की शाळा सुरू झाल्या पाहिजेत, कारण की यामध्ये वर्ष फुकट जाईल. पण इथे फक्त आता ही सध्या नोटिफिकेशन आलेली आहे की जुलैपासून शाळा सुरू केल्या जातील, पण नक्की केल्या जाणार की नाही केल्या जाणार यावर अजून काही फायनल डिसिजन नाहीये. त्यावर सुद्धा गव्हर्नमेंटचा आधी डिस्कशन होईल आणि त्यानंतरच फायनल डिसिजन होईल. इनफॅक्ट तुम्हाला आतापर्यंत तर माहिती सुद्धा पडलं असेल की UPSCचं सुद्धा नोटिफिकेशन आलंय ऑक्टोबर महिन्यामध्ये, त्याचे एक्झाम्स कंडक्ट होणार आहेत. ओके. आता हळूहळू बाकीच्या नोटिफिकेशन्स सुद्धा येत जातील. पण आता या सगळ्या डिसिजन्समधून किंवा आर्ग्युमेंट्समधून काही प्रश्न पडतायत. ते प्रश्न म्हणजे काय, एकतर बघा जर शाळा सुरू झाली तर विद्यार्थी तेवढ्या काळजीने वागतील का. जसं बघा एकमेकांना टच नाही करायचंय, सॅनिटाईज प्रॉपरली करायचंय, राईट. तर जेवढी काळजी घ्यावी लागते संसर्गापासून वाचण्यासाठी तेवढी काळजी स्टुडंट्सकडून घेतली जातील का. आणि लहान आहेत तर ऑब्व्हियसली लहानपणी प्रत्येकजण मस्तीखोर असतं तर तेवढी काळजी नाही घेतली जाणार. इनफॅक्ट आपल्याकडे तर मोठी माणसं सुद्धा काळजी घेत नाहीयेत, पण त्या कम्पॅरेटिव्ह आपण बघितलं तर लहान मुलं तरी तेवढी घेतात. पण एकदा शाळेत गेलं की आय डोंट थिंक सो की ते एवढी काळजी घेतील. आणि तसंच तुम्हाला सुद्धा सगळ्यांना माहिती आहे की लहान मुलांमध्ये आणि वृद्धांमध्ये संसर्ग होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात, त्यांच्या हेल्थला जास्त धोका असतो. त्यामुळे हा पॉइंट सुद्धा एक समोर निघून येतो. आणि त्याचप्रमाणे बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की यामुळे काय होणार आहे की एक अख्खं वर्ष स्टुडंट्सचं फुकट जाईल. पण बघा पुन्हा मग समोर एकच गोष्ट येते, जान है तो जहान है. जर आपण आहोत मग एक वर्ष फुकट गेलं, वेस्ट गेलं तरी सुद्धा काही फरक पडणार आहे का, नाही. कारण की पुढे आपल्याला अभ्यास करायचा आहे, जर आपण आहोत तरच पुढे अभ्यास करू आणि जे काही आपल्याला प्रगती करायची आहे ती करू शकतो. पण जर आपण बघितलं तर सध्या बरेचसे असे स्कूल्स आहेत जे इनिशिएटिव्ह घेत आहेत. इनफॅक्ट ऑलमोस्ट सगळ्या स्कूल्सने आता इनिशिएटिव्ह घेतलंय, ते म्हणजे ऑनलाईन स्टडीजचं. भरपूर शाळांमध्ये ऑनलाईन स्टडीज, मुलं जे आहेत जे घरून स्टडीज करतायत, सिलेबस त्यांना सांगितलं जातंय, प्रॉपर टाइम टेबल सुद्धा दिलं गेलेलं आहे. त्यामुळे वर्ष फुकट जाईल ना असं सुद्धा आपण म्हणू शकत नाही. पण तिथेच ऑनलाईन स्टडीजसाठी बरेचसे बॅरियर्स आपल्या भारतामध्ये येतात. एक म्हणजे रिमोट एरियाजमध्ये इंटरनेट सर्व्हिस प्रॉपर प्रोव्हाइड नाहीये. प्रत्येकाला ऑनलाईन अभ्यास करणं पॉसिबल नाहीये. फक्त ज्यांना पॉसिबल आहे त्यांचाच अभ्यास असं डिस्टन्स लर्निंगने किंवा ऑनलाईन होऊ शकतं असं तुम्ही म्हणू शकता. ओके. प्रत्येकाला पॉसिबल आहे का भारतात, नाही. आपण ऑलरेडी वर्ल्ड आफ्टर कोरोनामध्ये या पॉइंटवर खूप डिस्कस केलेलं आहे.
पण हा गव्हर्नमेंटने जर इथे थोडंसं लक्ष दिलं, प्रत्येक स्टुडंट पर्यंत अशा प्रकारची जर काही फॅसिलिटी पोहोचवली की तो घरातून अभ्यास करू शकतो, तर नक्कीच हे जे काम आहे किंवा ही जी एक आयडिया आहे जी सध्या आपल्या भारतामध्ये खूप ग्रो करते, तर ही आयडिया नक्कीच प्रत्येक स्टुडंटसाठी खूप उपयोगाची ठरेल. पण आत्ता जर या सिच्युएशनमध्ये, या कंडिशनमध्ये शाळा सुरू करण्यात आल्या तर नक्कीच मुलांच्या आरोग्याला, मुलांच्या इनफॅक्ट आयुष्याला धोका आहे असं आपण म्हणू शकतो, राईट. त्यामुळे हे डिसिजन कुठेतरी चुकीचं ठरेल. जर तुम्ही अधिकारी असता तर तुमचं काय यावर एक मत असलं असतं ना, ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. कारण की आपल्याकडे एक मोठं एक्झाम्पल आता समोर आहे, ते म्हणजे इस्रायलचं. तर त्यातून आपण काहीतरी शिकवण घेतलीच पाहिजे, राईट. मग हे पॉइंट्स तर आता आपण डिस्कस केलेले आहेत की नक्की शाळा सुरू केली पाहिजे की नाही केली पाहिजे. इस्रायलचं आता आपण डिस्कस केले, तर इस्रायल कुठे आहे, इस्रायलची थोडीशी माहिती जाणून घ्या. इस्रायल बघा कुठे स्थित आहे, तर इस्रायल हे जे आहे ते पश्चिम आशियातील भूमध्य जे सागर आहे, मेडिटेरियन सी, याच्या आग्नेयस असलेला हा देश आहे. याची राजधानी जी आहे ती आहे जेरुसलेम. आता जेरुसलेम बघा, प्रत्येक वर्ल्ड वाईड जेरुसलेमला राजधानी म्हणून ओळखलं जात नाही. काही जे कंट्रीज आहेत ते तेल अविवला इस्रायलची राजधानी म्हणतात, पण USA ने जेरुसलेमला मान्यता दिलेली आहे. आणि जेरुसलेम जे आहे ते 3 धर्मांचं म्हणू शकता एक होली प्लेस मानलं जातं. जसं त्यामध्ये ख्रिश्चन आहेत, ज्यू आहेत आणि इस्लामिक धर्म, तर या 3 धर्मांसाठी एक होली प्लेस म्हणून जेरुसलेमला ओळखलं जातं. तसंच कोणती नदी इथून वाहते त्यावर सुद्धा बऱ्याच वेळेला प्रश्न विचारलं जातं, ते म्हणजे जॉर्डन रिव्हर. तर हे सुद्धा थोडंसं तुम्ही लक्षात ठेवा. आणि तसंच बघा, आणि तसंच शेजारील देश सुद्धा तुम्हाला थोडेसे लक्षात ठेवायचे. इस्रायलच्या कोणकोणत्या आहेत, तर इथे सिरिया आहे, इथे जॉर्डन आहे आणि इथे इजिप्त आहे. तर हे जे शेजारील देश आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. आणि तसंच याचे प्राईम मिनिस्टर कोण आहेत, तर बेंजामिन नेत्यानहू, ते सुद्धा तुम्हाला माहितीच असेल. ओके, मग आत्ता आपण आजच्या लेक्चरमध्ये इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि थँक्यू. विजन स्टडीवर स्टेट बोर्ड, NCERT आणि संदर्भ पुस्तकांवर आधारित क्वालिटी व्हिडिओ लेक्चर्स घेतले जातात. तुम्ही विजन स्टडीच्या सेवेचा लाभ कुठूनही आणि कधीही घेऊ शकता, ज्यामुळे तुमचा शहरात येऊन राहण्यासाठीचा पैसा आणि वेळ दोन्हीही वाचेल. तर वाट कशाची पाहताय? एक उज्ज्वल भविष्य तुमच्या समोर आहे. आम्ही प्रवेश घेतलाय, तुम्हीही घ्या. अधिक माहितीसाठी आजच भेट द्या. विजिट www.visionstudy.in. हो, स्वप्न पूर्ण होतात.